हॅलो हॅलो. चला मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव सुबोध ठरतो पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चांगला खेळ, चांगली फलंदाजी आपण त्याच्या बॅटमधून पाहिली. 51 धावांचा लक्ष उभं करण्याचा मोलाचा आणि महत्वाचा वाटा ज्या खेळाडूचा राहिला होता, संघाला विजय प्राप्त करून दिला पहिल्या सामन्यामध्ये सुबोध ठरतोय. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच संदीप साहेबांच्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन त्याचा गौरव केला जातोय. विवेक कुठे असेल त्याने मंच्या दिशेने यायचंय. विवेक कुठे असेल त्यांना विनंती असेल आपण मंच्या दिशेने यायचंय. कॉंग्रॅच्युलेशन सुबोध, पुढील शुभेच्छा असतील. हॅलो हॅलो हॅलो. उलटॉस चेंडू, पहिला चेंडू मध्ये फ्ला. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. 4 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धापलकावरती लागलेत. पहिल्या षटकामध्ये विकी याच्या आतामध्ये चेंडू सोपलाय. 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. संदेशच्या साथीनं अमीर हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 2 सलामीवीर आतापर्यंत चांगला खेळ. यावेळेस काय जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्याच्या नंतर चेंडूने
हॅलो. हॅलो. तुझं हॅलो. हॅलो. चला 24 धावा धापलकावरती लागलेत. षटक क्रमांक 2 देखील संपलाय. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू फुल टॉस चेंडू पंचांनी नो घोषित केलाय. आमच्या ऑफिशियल पंच पाहतोय आपण आयुष खांबे, समीर पाटकर, राहिल शेख एमसीचे पंच आपल्याला या स्पर्धेसाठी लावले. त्यांचे देखील खूप खूप अभिनंदन असेल. खूप खूप धन्यवाद या आम्हाला बहुमूल्य वेळ आपला दिलात. आपल्या देखील सरचे स्वागत. डावकुरी आताचा गोलंदाज यावेळेस काय हॅलो हॅलो स्लोवर चेंडू वरती पॉवरफुल षटकार आलाय. 6 धावा डिझेल.
थँक्यू डुसे. स्लोवर चेंडू होता त्याला ओळखलं आणि 6 धावा षटकार अमीरच्या बॅट मधून आलाय. स्लोवर पद्धतीने हाताळलेला चेंडू होता. ऑफ ब्रेकचा मारा अर्ध्या पिचवरती टाकला होता. त्या चेंडूला ओळखलं अंतिम क्षणापर्यंत पाहिलं चेंडूला त्यानंतरला चेंडूला सीमारेषा पार 6 धावा षटकार फाईन लेगला उडवला चेंडू. चांगली फलंदाजी 2 सलामीर अजून देखील खेळपट्टीवरती उभ्या आहे. चांगल्या बहारदार दमदार खेळ आतापर्यंत राहिला आहे. हो चेंडू पडल्याच्या नंतरला आउट साईड ऑफ स्टंप उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाने त्याला वाईट घोषित केला. अवांतर खात्यामध्ये भर पडते. चांगली आपल्याला ऍक्शन वगैरे पाहायला भेटते. गोलंदाज आदित्य याची पण थोडस महागडं षटक खूप धावा खर्च केलेत. हो पुन्हा एकदा लगातारचा दुसरा. लगातारचा दुसरा षटकार आलाय. अमीरच्या बॅटमधून चांगली गोलंदाजी केली जाते. चांगली फलंदाजी 2 सलामीर अजून देखील खेळपट्टीवरती उभ्या आहेत. कशा रीतीने खेळ करतील अमीरच्या साथीने संदेश सँडी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ दमखम दाखवतोय आपल्या फलंदाजीच्या जोरावरती. तिसरा येईल का चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. हो यावेळेस काय चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये झालंय. चुकी म्हणता नाही येणार गोड चुकी म्हणता येईल. चुकी म्हणता येईल गोड चुकी झाल्या आतापर्यंत. चेंडू हवेमध्ये होता खूप काळ क्षेत्ररक्षक देखील चेंडू खाली होता. संधी गमावली संधी चालून आली होती संधी निर्माण केली होती गोलंदाजाने. हो यावेळेस काय पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दीप चेंडू खाली. अंतिम क्षणापर्यंत चेंडूला पाहिलं थोडस फंबल. यावेळेस काय फेकी करताना देखील फंबल. तत्पूर्वी यशस्वीरित्या 2 धावा अजून देखील स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. थोडस महागडं षटक 43 धावा धापलकावरती लागलेत. 4 चेंडूचा खेळ झाला अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. मागील सामन्यात आपण पाहिलं यावेळेस का हो पॉवरफुल सक्सेसफुल म्हणता नाही येणार. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. फलंदाज बाद. थँक्यू डुसे. 6 धावा होत्या. चांगला झेल अंतिम क्षणामध्ये चेंडूला पाहिलं तर त्याला कॅरी केलं. विकेट आले. यावेळेस काय पुन्हा क्षेत्र चांगल्या पद्धतीने हाताळले चेंडू. क्षेत्ररक्षक पुन्हा क्षेत्र चेंडू खाली झेलची संधी पुन्हा एकदा गमावलं. चांगली फेकी चुकी घडली यष्टी रक्षकाकडून. हो यावेळेस काय यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धाव्याला धावच्या रूपात फलंदाज बाद होईल. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. दुहेरी धाव्याने संघाचं धावफलक जाऊन पोहोचले 45. 45 धावा धावफलकामध्ये लागले. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावांचा पाठलाग करायचा आहे. वांजळे या संघाला नेवरोली संघाने चांगली फलंदाजी करत असताना थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅच सामना क्रमांक 3 वांजळ्याच्या साथीनं धनगर मलई. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण
नाणेफेकीचे कॉल करण्यासाठी टॉस का बॉलच्या दिशेने यायचंय. वांजळेच्या साथीनं वांजळे रोहन, धनगर मलई, आपणास विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं टॉस का बॉलच्या दिशेने. शिवराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. H2O. धनगर मलई कर्णधार, धनगर मलई कर्णधार. चला नेक्स्ट मॅच. थँक्यू डीजे थांबवत. चला नेक्स्ट मॅच. धनगर मलाईच्या साथीनं वाजळवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग केला जाईल. सामना क्रमांक 3. हॅलो. वांजळे रोहन, धनगर मलई, टॉस साठी उभा राहायचंय. चला याचं वरती यायचंय. विनंती असेल दोन्ही संघांना वरती यायचं कर्णधार. मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग केला जातो. कोण हेड असा कॉल टेल. मान्यवरांना विनंती असेल आपण असं नसतं व्हायचंय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षणाचं क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या टीमला किती धावपत्या वाचवण्याचा प्रयत्न असेल? 25 रनपर्यंत थांबवायचा मी प्रयत्न करू. ओके. स्पर्धेबद्दल काय बोला? स्पर्धेचं आयोजन नियोजन कसं वाटतंय? सध्या तरी खूप छान केलेलं आहे वडगर या गावाने. सध्या खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे. ओके ठीक आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅचचा नेक्स्ट मॅचसाठी. चला प्रथमतः फलंदाजी करत असताना नाणेफेकीचा कॉल तुमच्या साईडने नाही लागलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा मजल मारण्याचा प्रयत्न असेल? ग्राउंडचे डायमेन्शन्स बघता 40 ते 50 धावांचा आम्ही नक्की प्रयत्न करू. खूप छान असं आयोजन केलं आहे वडगर गावाने. खूप उत्कृष्ट असं मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे. बघता गेलं तर एवढी छान खेळपट्टी कुठे बघायला मिळत नाही. तेवढी ते उपलब्ध करून दिल्याबद्दल वडगर गावाचे धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा असतील मॅचसाठी. चला धनगर मलई संघाचा देखील आपण यशोतीचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती करतोय. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात. आपले खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर वाजवळी संघाचा देखील आपण सन्मान करतोय. सन्मान चिन्ह देण्या या स्पर्धेमध्ये आपण देखील आवर्जून सहभागी झालात. आपले देखील खूप आभार. हा स्कॅनर आहे ना इकडे. हा काय घ्या ना इकडे. आणि तुम्ही इथे थांबणार आहे कोणी ते दोघे ते चला दुहेरी धाव धावफलकामध्ये ऍड झाले. सुरुवात झाली दुहेरी धावेने. सहा धावा धावफलकावरती लागलेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. हो यावेळेस काय चेंडू पडल्याच्या नंतरला चेंडूने उसळी घेतली नाहीये. त्यानंतरला नालासोपारा विधानसभा माजी आमदार क्षितिज ठाकूर यांचं देखील इथे थोड्याच वेळात आगमन होणार आहे. माजी विधानसभा आमदार
क्षितिजा ठाकूर यांचं देखील इथे थोड्याच वेळात आगमन होणार आहे. हो यावेळेस काय चेंडू पडल्याच्या नंतरला ऑन साइडला पॉवरफुल सक्सेसफुल 6 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील. डीजे तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड थँक्यू डीजे. 6 धावा. हो यावेळेस काय ऑफ साइडची दिशा निवडल्या मैदानाच्या चहू बाजूने फलंदाजी आपण हॅलो, पाहतोय. हॅलो. षटकारानंतर चौकार येतोय. 4 धावा. डीजे आमच्या श्रीकृष्ण मित्र मंडळ वडगर मुंबई मंडळाचे सदस्य प्रमोद रामचंद्र रिकामे तसेच रमेश रिकामे यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. तसेच मुंबई मंडळाचे सदस्य अजित रिकामे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आमच्या मुंबई मंडळाचे आणि आमचे बंधू श्री उमेश रिकामे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना मी कृपया आसनस्थ होण्यासाठी विनंती करतो. तसेच मंगेश रिकामे यांचं सुद्धा इथे आगमन झालं आहे. मी मंडळाच्या वतीने क्रिकेट संघाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच अग्नेल रिकामे तसेच किरण रिकामे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात. या सर्वांचं मी श्रीकृष्ण चषक 2026च्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच आमच्या मुंबई मंडळाचे सदस्य प्रमोद रिकामे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. श्रीकृष्ण मित्रमंडळ वडगर मुंबई व स्थानिक यांच्या वतीनं यंदा हा 2026चा श्रीकृष्ण चषक इथे आयोजन केलेलं आहे. अतिशय सुंदर आणि अथक प्रयत्नाने त्यांच्या जवळजवळ 1-1.5 महिन्याच्या ह्या प्रयत्नाने आज इथे सुंदर असं आयोजन त्यांनी करून दाखवलेलं आहे. मी त्यांचं इथे आवर्जून नाव घेऊ इच्छितो. श्री शरद दामोदर रिकामे, श्री सूरज बळीराम रिकामे, विवेक रवींद्र रिकामे, रमेश धोंडू रिकामे, सुनील गणपत रिकामे, पंकज गायकर, मनीष बाळाराम रिकामे, नितेश गायकर, राजू प्रकाश रिकामे, रोहन शंकर रिकामे, मानस विनोद रिकामे, आतिश बबन रिकामे, संकेत शंकर रिकामे या सर्वांच्या अथक प्रयत्नाने रमेश ना सूरज बळीराम रिकामे यांनी जवळजवळ 1.5 ते 2 महिने या आजच्या ह्या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली आणि त्यांची मेहनत आज आपल्याला सर्वांना इथे पाहायला मिळते. या सर्वांचं मी आमच्या मुंबई मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं या सर्व तरुण मंडळीला मी धन्यवाद देतो. आपण अशाच प्रकारे आपण आपल्या गावचं नाव रोशन करायचं आहे. आम्ही सर्वजण वरिष्ठ आपल्या सर्वांच्या तुम्ही जे जे कार्यक्रम आखाल त्या सर्व कार्यक्रमासाठी आम्ही आवर्जून तुमच्या पाठीशी उभे राहू. धन्यवाद. चला 23 धावा धावफलकावरती लागले. 47 धावांचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज अतुल याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. चांगली गोलंदाजी राहिले. षटक महत्वपूर्ण षटक असेल. चांगली कामगिरी या षटकामध्ये तुम्हाला आता करावी लागेल सामना वाचवण्यासाठी. तसेच या कार्यक्रमासाठी आपल्याला जे व्हिडिओ शूटिंग आहे किंवा हे ड्रोनद्वारे जे शूट केलं जात आहे ते आमचे तरुण आणि तडफदार असं फोटोग्राफर सौरभ संदीप रिकामे याचं सुद्धा मी मंडळाच्या वतीनं त्याला धन्यवाद देतो. तसेच ह्या कार्यक्रमासाठी खास मुंबई मंडळाचे सदस्य आणि खास आवर्जून दुबईवरून रात्री फ्लाईट पकडून इथे ग्राउंडमध्ये हजर झालेले आहेत हसमुख रिकामे, त्याचं सुद्धा मी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो.
मी त्याला स्टेजवर येण्याची विनंती करतो. हसमुख रिकामे. हो यावेळेस काय काय घडते मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. 26 या आकडा जाऊन धावफलक पोहोचलाय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ 1 to go. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसरं षटक अतुल्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 26 धावा धावफलकावरती लागलेत. 26 अतुल्याच्या हातामध्ये चेंडू 1 to go. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. हो यावेळेस का जागा बनवून ऑन साइडला फाईन लेगला उडवलंय. क्षेत्ररक्षक येईल तद्भर चेंडू फरार होईल. सीमारेषा पार. चौकार. डीजे माझी खेळचा आवडी तू. थँक्यू डीजे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकामध्ये लागलेत. मॅच इक्वेशन जाऊन पोहोचतो. येणारे 6 आणि अजून देखील 16 धाब्यांची गरज असेल. मॅच इक्वेशन 6-16. षटक क्रमांक 3 गोलंदाज राजेश याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. महत्वपूर्ण कामगिरी पार पाडावी लागेल आता संघासाठी. हो स्टेपवर खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बीट. 2 गाड्या एका स्ट्राईक वरती आलेत. एका गाडीला पॅट्रीच्या बाहेर जावं लागेल. धावचीच्या रूपामध्ये फलंदाज अविनाश बात. डीजे धावचीच्या रूपामध्ये फलंदाज अविनाशला मैदान सोडावं लागतं. नवीन बॅटर मैदानामध्ये राज दाखल झालाय. 5 चेंडू आणि 16 धाब्यांची अजून देखील गरज असेल सामना जिंकण्यासाठी. राजेशने पहिल्याच चेंडूमध्ये चांगली कामगिरी केली. अजून देखील 5 चेंडू तितकेच महत्वाचे चेंडू असतील. 5-16 इक्वेशन जाऊन पोहोचलंय. फुल टॉस वरती फुल टोल वसूल झालाय. क्षेत्ररक्षकाकडून घडते चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये. चौकार. दुसरे तांबडी चांबडी चमकते उन्हात. थँक्यू डीजे. विकीच्या बॅटमधून चौकार आलाय. 4-12 इक्वेशन असेल. अजून देखील 2 मोठे फटके गरजेचे असतील. हो पुन्हा एकदा जागा बनवून खेळलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दर्शक बनलाय. 6 धावा. अफलातून षटकार. थँक्यू डीजे. विकीने सामना सोपा केला आता म्हणता येईल. 3 चेंडू मध्ये आणि अजून देखील 6 धावांची गरज असेल. 5 चेंडू मध्ये 16 धावांची गरज असताना विकी स्ट्राईक होती. फलंदाज 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 2 चेंडू मध्ये 10 धावा होता आतापर्यंत खेचून काढले. अजून देखील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. अजून देखील 6 धावांची गरज असेल. अजून देखील एखादा मोठा फटका. राजेशच्या विरुद्ध हल्ला. राजेशच्या विरुद्ध आक्रमण झालंय. आक्रमण यशस्वीरित्या झालंय म्हणावं लागेल. एका साईडला आपण संघ पाहतोय. वांजळे विपक्षात. नेवरुळ संघ दडपणा दबावाखाली संघ आलाय आता. वांजळे संघ 3-6 इक्वेशन. राजेश थोडस महागडं षटक. डोकेदुखी राहिले. राजेशला षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मध्ये आमंत्रित केलंय. आतापर्यंत 10 धाबा खर्च केले. अजून देखील 3 चेंडू मध्ये 6 धाब्यांची अजून देखील गरज असेल. चला टीम मीटिंग विनंती असेल थोडीशी घाई करायची. 3-6 इक्वेशन. राजेश याच्या हातामध्ये चेंडू. स्ट्राईक मध्ये फलंदाज विकी. चांगला खेळ हातामध्ये विकीचा राहिलाय.
18 धाव्यांची खेळी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये साकारले. 2-6 एकविष आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चुकी करून आता चालणार नाहीये. चुकीचं रूपांतर पुन्हा एकदा दुहेरी धाव्यांमध्ये झालंय. 2-4चं इक्वेशन जाऊन पोहोचलंय आता. 2-4 आशाभूत नजरेने संघ पाहतो. विकी यासकडे चांगली फलंदाजी आतापर्यंत केले असून देखील 2 चेंडूमध्ये 4 धाव्यांची गरज असेल. राजेशच्या खांद्यावरती जबाबदारी असेल संघाची. 2-4चं इक्वेशन. बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये. यष्टी रक्षक चेंडूच्या पाठी धावतोय. बाग मिल्का बाग. चेंडू थांबणार नाही आहे. सामना फिनिश. सामना खल्लास केलाय. थँक्यू डिझे. सामना फिनिश. सामना खल्लास केलाय विकी याने. काँग्रेस विकी. काँग्रेस टीम. वांजळले संघ हार्ड लक टीम. नेवरुळे संघ पुढील वाटचाली. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असेल. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव ज्याने सामना फिनिश, सामना खल्लास केलाय, विकी रिकामे ठरतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हकदार विकी यायचंय. आउटस्टँडिंग खेळ, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. अंतिम क्षणापर्यंत खेळपट्टीवरती उभा राहिला. 6 चेंडूमध्ये 16 धाब्यांची गरज असताना केलेली ती खेळी, केलेला तो खेळ वाखाणण्याजोग होता. त्यामुळे विकी याचा गौरव करण्यात येणार आहे. डीजे. हॅलो. फाइट बुंगा फाइट बुंगा फाइट 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 बुंगा फाइट बुंगा फाइट बुंगा फाइट 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 बुंगा फाइट बुंगा टाइट बुंगा रातीला ब्राइट बुंगा फाइट बुंगा फाइट बुंगा. डीजे स्टॉप करा जरा प्लीज. आजच्या कार्यक्रमासाठी खास या आयोजनासाठी ज्यांनी सहकार्य केले असे तरुण तडफदार सूरज प्रमोद रिकामे, अल्पेश सुरेश रिकामे, संतोष रामा